विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई। हेलो, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम। जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय 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 राम कृष्ण हरि, जय जय राम, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, हरि हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि, हरि जय जय राम कृष्ण हरि, जय 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 राम कृष्ण हरि। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले विठ्ठल विठ्ठल बडोबा, विठ्ठल विठ्ठल बडोबा, सुख झाले हो सासवा, सुख झाले हो साजनी, सुख भान विठ्ठल, तो माधव बरोबा, तो माधव बरोबा, तो माधव तो विठ्ठल विठ्ठल बरोबा, विठ्ठल विठ्ठल बरोबा, तो माधव बर, तो माधव बरोबा, तो तो विठ्ठल विठ्ठल बरोबा, बहुत सुकृताची जोडी,
कृपाती दो शाबास मननी विठ्ठल आवडी मननी विठ्ठल आवडी मननी विठ्ठल 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 बरोबा विठ्ठल विठ्ठल बरोबा बरोबा म्हणून विठ्ठल सर्व सुखात सुखा बापर कुमा विठ्ठल विठ्ठल बरोबा विठ्ठल विठ्ठल बरोबा बरोबा बापर कुमा बापर कुमा तो हमाधव बरोबा तो हमाधव बरोबा तो हमाधव बरोबा तो हमाधव विठ्ठल विठ्ठल बरोबा विठ्ठल विठ्ठल बरोबा बरोबा माधव हरे जय राम कृष्ण 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 हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम 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 कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि दश चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम प्रेम काही कळा गोधने रागेताय प्रेम हे सोंगा साडीले या रूपे आणते पुढे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम
ऐसे देई प्रेम काही कळावा. बहुत आहे तुका म्हणे धर्म संस्थापन केला नारायणी अवतार. माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी विठ्ठल हा हरी विठोबा रखुमाई जय जय. हरी हरी विठोबा रखुमाई जय जय. हरी हरी विठोबा रखुमाई जय जय. होबा रखुमाई होबा रखुमाई होबा रखुमाई होबा रखुमाई रखुमाई जय 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 रखुमाई. हा 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 रखुमाई 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 थोबा 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 थोबा
रागता गोधने ठिकाणे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे एक सुचरित्र तेरे नारायण एक ते चरित्र तेरे नारायण नारायणे एक ते चरित्र तेरे नारायण एक ते चरित्र तेरे माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे
विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज विठाला 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 विठ्ठल 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 कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगत सद्गुरु जोग महाराज हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. हे सोंग सारिले या रूपे अनंते, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने,
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. भजे व्रजे कमंदन समस्त पाप खंदन स्वभक्त शीतरंजनं सदैव नन्दनन्दन सुपीच गोचमस्तकं सुनादवेणुहासकम् आनंद रंग सागरं नमामि कृष्णनागरं करार विंदेन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटशपत्राश पुटेशयानो बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी पुनाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु तुकवा दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मोदी. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मुक्ती दाते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाद ज्ञानाच्या विधाय व्यक्ती सुलोकी दोन समाधी राज. वैराग्यवंत सुविचार युक्त नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमामि जोगं शिरसा गुरुंतं. नमामि जोगं शिरसा गुरुंतं. ये दशी चरित्र केले नारायणे. ये दशी चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पवित्र सरीला परमवाहिनी इंद्राने मातेच्या पावन तीरावरती अलंकरोती ती अलंकावती अशा अलंकापूर नगरीमध्ये भगवान सिद्धेश्वर भगवान ज्ञानियांची राजी योग्याची माऊली साधकांची मायबाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान माऊली महाविष्णू ज्ञानोबराय यांच्या चरण सानिध्यामध्ये पुरुषोत्तम मास या निमित्ताने चालू असलेला अलौकिक अभूतपूर्व असा दिव्य असणारा सोहळा. रामकृष्ण हरी विश्वस्त ब्राह्मण करवले ठाणे रायगड विभाग आणि त्यामध्ये रामकृष्ण हरी महिला मंडळ हरिपाठ महिला मंडळ आयोजित राधाकृष्ण हरिपाठ मंडळ माता भगिनी ना महिला मंडळ यांनी आयोजित असणारा हा पुरुषोत्तम मासानिमित्त कीर्तन महोत्सव. खंडोभाऊ याचा विक थोडं कमी करा आणि ट्रबल द्या थोडासा. त्यानिमित्ताने चालू असलेला हा दिव्य अभूतपूर्व मला वाटतं 4 दिवशी असणारा सोहळा 3 दिवस रात्रीचे आणि काल्याचे कीर्तन. त्यामध्ये हरिभक्त पारायण गान कोकिळा आपल्या भागातील वैभव गुरुवर्य अंकुश महाराज भंडारी आणि त्याचप्रमाणे चंद्रकांत महाराज पाटील संतोष महाराज भोईर आणि भागीरथ महाराज म्हात्रे या व्यूह चतुष्टय या 4 महाराज मंडळींनी आपणा सर्वांच्या तन्मनधनाच्या सहकार्यातून चालू असलेला हा भव्य दिव्य अलौकिक अभूतपूर्व असणारा सोहळा. या सोहळ्यातीलही काल्याची कीर्तनाची सेवा बऱ्याच दिवसापूर्वी महाराजांनी माझ्याकडे सुपूर्द केली. हरिभक्त पारायण आदिनाथ महाराज यांच्या माध्यमातून तलोजाला एक सेवा घडली. तिथे महाराजांचा परिचय झाला आणि त्या परिचयातूनही सेवा लाभलेली आहे. सत्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलतात, ज्यांचे बोट अत्यंत गोड बोलतात आपण सर्व ऐकून आहात. अत्यंत गोड मृदंग वादक आणि त्यात वारकरी साधक जीवन ज्यांचं आहे आणि माझे गुरुजी साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांचे कृपापात्र यांचं प्रेम त्यांना लाभलेलं आहे. ते हरिभक्त पारायण गोपालजी महाराज ते अत्यंत गोड मृदंगाची साथ करतायत या ठिकाणी.
सरस्वती माता त्यांच्या बोटामध्ये नांदते असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि आपल्या भागाचं वैभव तेही गोड मृदंगाची साथ करणारे हरिभक्त परायण पार्थ महाराज ते या ठिकाणी गोड मृदंगाची साथ करतायत. नंतर चाल ज्यांनी भगवत चरणी पहिले समर्पित केली काय जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तने भरला प्रेमाचे छंद विठ्ठल नाचू लागला अशी गोड सुरेल चाल गाऊन आपल्याला मंत्रमुग्ध करणारे हरिभक्त परायण आमचे अंकुश महाराज आणि त्यांना साथ करणारे हरिभक्त परायण कृष्ण महाराज आणि इतर असणारी गुणीजन मंडळी ज्यांची पहिल्या दिवशी आपण सेवा ऐकली आणि इथेच कायम असतात. माझे गुरुबंधू सिद्धबेटामध्ये जयराम बाबाकडे आम्ही सोबत होतो राहिला हरिभक्त प्रणामचे संतोष महाराज आणि इतर सर्व माता भगिनी आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आपण आणि गोड असणारी सिस्टीम आमचे खंडू भाऊ त्यांच्याकरता एकदा टाळी वाजा मनातून. गोड आळंदीमधील आवडीची सिस्टम म्हणजे अनेक सिस्टीम पैकी आमच्या खंडूभाऊची सिस्टम आहे. त्यांना अंतकरणापासून धन्यवाद. सर्वांनाच अंतकरणापासून धन्यवाद देऊन 1 तास उरला खटवांगराया अशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये कमीत कमी काल्याच्या कीर्तनाला 3-4 तास पाहिजे मग मुक्त आनंद आपल्याला घेता येतं. पण आळंदीचं कीर्तन आहे या ठिकाणी त म्हणतं तपेलं जाणारे आपण सगळीच मंडळी आहात. फारसा विस्तार करण्याची काही आवश्यकता नाही. कीर्तनामध्ये 3 प्रकार असतात. एक सूत्र रूपाने कीर्तन असतं, दुसरं भाष्य रूपाने कीर्तन असतं, तिसरं वार्तिक रूपाने कीर्तन असतं. तर अगदी क्रिकेटमध्ये 3 प्रकार असतात ना, एक कसोटी मॅच असते, दुसरी मला वाटतं वन डे असते आणि तिसरी 20-20. आपण 20-20 अशा पद्धतीने आज अगदी मोजक्या वेळामध्ये या अभंगामध्ये तुकोबरा आपल्याला काय संदेश देतात तो आपण सर्व मिळून पाहण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. हे दसे चरित्र केले नारायणे रांगाता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा. नाथबाबाचा हरिपाठ म्हटलं का त्याचं ध्रुपद आहे हरिमुखी गाता हरपली चिंता तयानं मागोता जन्म गेले. ज्ञानोबरायचं हरिपाठ म्हटलं की त्याचं ध्रुपद आहे हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. तसं सगळ्या बाळक्रीडेचं एकच ध्रुपद आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. ध्रुपद एक आहे. मग ध्रुपदासहित म्हटलं तर अभंग 4 चरणाचा पण ध्रुपद सगळ्याच अभंगाचं एकच असल्यामुळे हा 3 चरणाचा अगदी बाळक्रीडा प्रकरणातील गोपालकृष्ण परमात्म्याचं अवतार प्रयोजन स्पष्ट करणारा अभंग आपणा सुज्ञ श्रोत्यासमोर कीर्तन रूप सेवेकरता प्रस्तुत केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. ओहो. तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय गोपालकृष्ण परमात्म्याचं अवतार प्रयोजन आपल्याला स्पष्ट करतात. अवतार प्रयोजन स्पष्ट करतात. या ठिकाणी असं आहे या धरातलावरती येणारे 3 वर्ग आहेत. एक कर्म म्हणून येणारा आहे, दुसरा कर्तव्य म्हणून येतो आणि तिसरा करुणा म्हणून येतो. कर्म म्हणून येणारे तुम्ही आम्ही जनता आहोत, कर्तव्य म्हणून येणारा भगवंत आहेत आणि तुमचे आमचे करुणा म्हणून येणारे संत आहेत. संत आपली करुणा आहे, भूताची दया आहे, भांडवल संता आपुली ममता नाही दे. आपली करुणा म्हणून या धरातलवरती स्वतः होऊन येणारे संत आहेत. इच्छा नाही तरी कर्म म्हणून यावा लागणारे तुम्ही आम्ही आहोत आणि कर्तव्य म्हणून येणारा परमात्मा आहे. तर कर्म म्हणून येणारा जो संत आहे आणि करुणा म्हणून येणारे संत आहेत त्यांचा विचार आजच्या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला नाही. कर्तव्य म्हणून येणारा जो भगवंत आहे त्याचं अवतार प्रयोजन सूत्र रूपाने 3 चरणामध्ये 125 वर्षाचं देवाचं अवतार प्रयोजन तुकोबारांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. ते भगवान परमात्म्याचं अवतार प्रयोजन तुकोबरा या अभंगामध्ये स्पष्ट करतात. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार नारायणे अवतार धर्म संस्थापकारणे केला तुका म्हणे असं त्याचा अन्वय होईल. मग नारायणाने कशा करता अवतार नराणाम आहे ना नारायण याच्यावर मानवाचं जे अंतिम स्थान आहे त्याला नारायण म्हणतात. किंवा नार शब्दाचा एक अर्थ पाणी आहे, जल आहे, म्हणजे शेष काय क्षीरसागर आहे आणि त्या सागरामध्ये त्या शेषाच्या सेवेवर पोहणारा जो नारायण आहे त्या नारायणाने अवतार कशा करता केला, कशा करता घेतला, कशा करता आलेत तर त्याचा अवतार प्रयोजन स्पष्ट महाराज या अभंगामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल. आता त्यातही असं आहे की अवतार म्हणत असताना हा एक संस्कृत प्रचूर शब्द आहे, आपला सर्वांना ज्ञात आहे. धातवा भव अर्थापि भवन्ते. धातूचे अनेक अर्थ असतात. एका धातूचे अनेक अर्थ असतात, उपसर्ग लागले का आणखी जास्त होतात.
एक धातू मी आपल्या समोर ठेवतो, त्याचे 10 अर्थ आहे, मोजा तुम्ही. द्यू धातू आहे. क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मद, मोद, स्वप्न, कांती, गती, असे 10 अर्थ आहेत. म्हणजे एका धातूचे 10 अर्थ आणि त्याला उपसर्ग लागले तर एका एकाचे 10 म्हणजे 100 पर्यंत जातो साधारण आकडा. म्हणजे धातूचे असे अनेक अर्थ होतात. तसा एक धातू आहे तृतरती तरणे. तरणे शब्दाचा अर्थ खालून वर जाणे. पण त्याच तृ धातूला धातू उपसर्ग अर्थ बलात अन्यत्रीने येते. धातूला उपसर्ग लागला की धातूचा अर्थ बळजबरीने दुसरीकडे गेला जातो. म्हणजे एका धातूचे अनेक अर्थ उपसर्गाने बदलतात. जसं एकच राग, एकच थाट, पण त्याच्यातले वेगवेगळे स्वर बदलले का राग बदलतात. एकच ताल, त्याच्यातले वेगवेगळे ठेवण किंवा मात्रा, कुठल्या मात्रेतून तुम्ही जागा उचलली त्यानुसार त्याचेही बोल बदलतात. तसं एकाच असणाऱ्या धातूला वेगवेगळे उपसर्ग लागले का त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. एक प्रसिद्ध धातू आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेला, तृतरती म्हणजे तरणे. त्याला उपसर्ग लागला तृतरती तरणे आणि त्याला उपसर्ग लागला अवतरती म्हणजे वरून खाली येणे. तर उपसर्ग आपला काय, रुहरती हिरावून घेणे असा धातू आहे. हिरावून घेणे हा एक त्याचा अर्थ प्रसिद्ध आहे. पण त्याला उपसर्ग लागल्याच्या नंतर कसे अर्थ बदलतात बघा. त्याला उपसर्गाला मग आहार, खाणे म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर, आपलं कीर्तन झाल्याच्या नंतर जो घेणे तो आहार, म्हणजे रुहरती हिरावून घेणे. पण त्याला उपसर्गाला आहार म्हणजे खाणे. उपसर्गाला विहार फिरायला जाणे. उपसर्गाला संवार एखाद्याला वैऱ्याला ठार करणे. उपसर्गाला परिहार कीर्तनाच्या अगोदर देणे. असे एकाच धातूचे अनेक अर्थ होतात. तसा तृतरती म्हणजे तरणे म्हणजे खालून वर जाणे. पण या ठिकाणी अवतरती म्हणजे वरून खाली येणे. वरून खाली येणं तसं वाईट का चांगलं, तर व्यवहारामध्ये वरून खाली येणं वाईट म्हटलं जातं. एखादी व्यक्ती पंतप्रधान पदावर आहे आणि ती जर गावच्या सरपंच पदावर आली तर पंतप्रधान हेही पद आहे आणि सरपंच हेही पद आहे, पण पंतप्रधान पदाची जी गरिमा आहे ती सरपंच पदाची गरिमा नाही. तसं वरून खाली येणं जरी वाईट असलं तरी 1-2 स्थान असे का ज्या ठिकाणी कधी कधी खालून वर जाण्यात आनंद वाटतो आणि एक स्थान असे की वरून खाली येण्यात आनंद वाटतो. खालून वर जाण्यात आनंद वाटतो ते ज्ञानाचा विचाराचा प्रांत आहे, आणि जिथे वरून खाली येण्यात आनंद वाटतो तो मात्र भावनेचा प्रेमाचा प्रांत आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. महान असणारा परमात्मा लहान होतो का होतो, याचं एकमेव कारण आहे भगवंताचं भक्ताच्या बाबतीत असणारं प्रेम. विठ्ठल विठ्ठल. हो, जे प्रेम आहे ते महानाला लहान करणारं प्रेम आहे आणि लहानाला महान करणारं ज्ञान आहे. महान असणारा परमात्मा तो लहान का झाला, तर त्या भक्ताचं, तुमचं, आमचं, भाविकाचं प्रेम म्हणून महान असणारा परमात्मा लहान झाला आणि अवताराला येऊन तिने काय केलं तो सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. तसे संत येतात, जंत येतात, भगवंत येतात. जंताच्या येण्याला शब्द संत वाङ्मयामध्ये जंताच्या येण्याला शब्द जन्म आहे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नरदया येऊन हानी केली. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. कितीतरी प्रमाण आपल्याला पाहता येतात. जीवाच्या, तुमच्या, आमच्या, जंताच्या येण्याला जन्म शब्द आहे. संतांच्या येण्याला आणि भगवंताच्या येण्याला सुद्धा वेगवेगळे शब्द आहे. संतांच्या येण्याला प्राय शब्द अवतार आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. किंवा एक दुसरं वचन आहे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. म्हणजे संतांच्या येण्याला शब्द प्राय हा अवतार आहे आणि भगवंताच्या येण्याला शब्द प्रगट आहे. अयोनी संभव नोही काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव प्रगटला हा राघव. किंवा तुलसीदासजी म्हणतात, भये प्रगट कृपाला दीनदयाला, कौशल्या हितकारी, हरसित मन तारी, मुनि मनहारी, अद्भुत रस दिखलाई. भय प्रगट कृपाला दीनदयाला, कौशल्या हितकारी, हर्षित मन तारी, मुनि मनहारी, अद्भुत रस दिखलाई. भये प्रगट कृपाला म्हणजे देवाच्या येण्याला शब्द काय झाला मग, प्रगट. संतांच्या येण्याला शब्द अवतार. तुमच्या आमच्या येण्याला शब्द जन्म. असं जरी असलं तरी आपल्याला जन्मच आहे, आपल्याला अवतार म्हणत नाही. कधी कधी वैतागून म्हणतात, काय अवतार आहे असं म्हणतात. म्हणजे वैतागून म्हणतात पण अवतार आपल्याला म्हणत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो, वैतागून अवतार शब्द वापरणं हा उपासाच आहे. तो काही आनंदाचा शब्द नाही. आपल्याला जन्मच आहे. पण संताने भगवंत, संताला बहुलतेने शब्द अवतार आहे.
भगवंताला बहुलतेने प्रगट आहे, पण क्वचित प्रसंगी देवते संत निमित्त त्या प्रतिमा असा असल्यामुळे क्वचित प्रसंगी संताला सुद्धा शब्द प्रगट आहे आणि देवाला शब्द अवतार आहे. विठल विठल विठल. क्वचित प्रसंगी संताला शब्द जन्म आहे, उदाहरण द्या. आपला अवतार आहे, संताला तर अवतार आहे, पण क्वचित प्रसंगी प्रगट आहे, उदाहरण द्या म्हणाल तर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चालेल ना? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा म्हणजे इथे ज्ञानोबा आहे भगवंत का संत? ज्ञानोबा संत आहेत, पण तिथे संताला सुद्धा प्रगट शब्द वापरला आणि देवाला सुद्धा अवतार शब्द वापरलेला आहे, तो म्हणजे आजचा अभंग आहे. विठल 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 विठल. मग देव या ठिकाणी कशा करता येतो तेच महाराज निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. आहे तुका माने धर्म संस्थापने, माने धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार, नारायण अवतार. संतांच्या येण्याला शब्द अवतार असला तर क्वचित प्रसंगी प्रगट असा शब्द वापरलेला आहे. देवाच्या येण्याकरता शब्द प्रगट असला तर क्वचित प्रसंगी अवतार असा शब्द प्रयोग केलेला आहे. त्यापैकी या ठिकाणी देवाच्या येण्या अवतार प्रयोजन सांगत असताना तुकोबराय म्हणतात, आहे तुका माने धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. रामकृष्ण हरी. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. मग देवाने या धरातलावरती अवतार जो घेतला का? धर्माची स्थापना करण्याकरता. धर्माची स्थापना देहमूर्ती करू शकत नाही. ऐकगा सवेसाची मूर्तीला हुनी देहाची, खंती करती कर्माची, ती गावंडेगा आणि देहमूर्ती जंत आहेत, तो धर्माची स्थापना करू शकत नाही. मंगलमूर्ती भगवंत आहेत गणराजा, ते विघ्नहर्ता दैवत आहे आणि ब्रह्ममूर्ती संत आहेत. धर्माची स्थापना करण्याकरता एक तर ब्रह्ममूर्ती संत पाहिजे किंवा धर्ममूर्ती भगवंत पाहिजे. धर्माची तू मूर्ती ही पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, मज सोडवी दातारा दातारा कर्मापासून दुस्तरा, दुस्तरा दुस्तरा दुस्तरा. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. धर्माची तू मूर्ती. धर्ममूर्ती कोण आहे? परमात्मा. आणि तो धर्ममूर्ती परमात्मा कशा करता येतो? आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना करण्याकरता धर्ममूर्ती परमात्मा येतो. पण मग धर्म म्हणजे काय? आपण ऐकून आहोत, महाभारतातलं प्रसिद्ध वचन आहे, धर्मो रक्षति रक्षिता. आपण धर्माचं केलं का धर्म आपलं रक्षण करतो, आणि आपण धर्माकडे दुर्लक्ष केलं का धर्म आपलं रक्षण करत नाही. म्हणजे धर्माचं आपण रक्षण केलं की धर्म आपलं रक्षण करतो, कंसात कल्याण करतो.
आणि आपण धर्माचं रक्षण केलं नाही का धर्म आपलं रक्षण करत नाही, मग धर्म कल्याणच्या जवळची करतो. विठाला 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 विठाला. हो हो, मग कल्याणच्या जवळची होऊ नये, कल्याणच व्हावं असं वाटत असेल तर आपण धर्माचं पालन करावं. विठाला विठाला विठाला. पण मग धर्म म्हणजे काय? वेद विहित क्रियाजन्यत्वम धर्मत्वम अशी धर्माची एक प्रसिद्ध व्याख्या आहे. वेदाने सांगितलं इदम करू ते करावं, इदम मा करू ते करू नये, इदम करू करायला सांगितलं ते केलं धर्माचं रक्षण होईल. आणि आपण धर्ममूर्ती अगदी सोपं बोलू का, धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत जो घेऊन जातो त्याचं नाव धर्म आहे. विठाला 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 विठाला. आणि मग धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारी जी धर्म आहे ती युग प्रत्वे भिन्न भिन्न आहे. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापारे परिचर्यायाम कलौतत हरी कीर्तनात. कृतयुगामध्ये धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत जाण्याचं साधन धर्म काय होतं? कृते ध्यायतो विष्णू, ध्यान रूपी धर्म होता. त्रेतायाम यजतो मखी, त्रेतायुगामध्ये धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत जाण्याचा धर्म होतं यज्ञ, त्रेतायाम यजतो मखई. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत जाण्याचं साधन धर्म होतं यज्ञ. आणि कलौतत हरी कीर्तनात, कलियुगामध्ये धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत जाण्याचं धर्म काय असेल तर कीर्तन. विठाला विठाला विठाला. हो, कारण कलियुगा माझी करावे कीर्तन. पण मग कीर्तनामध्ये एक प्रकार नाही, स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन, लीला संकीर्तन, नाम संकीर्तन, अनेक कीर्तन आहे. स्वरूप संकीर्तन करण्याकरता प्रस्थानत्रयीचा अभ्यास लागतो. आता प्रस्थानत्रयीच माहिती नसतात. प्रस्थानत्रयीचा अभ्यास मग स्वरूप संकीर्तन करायचं कधी? प्रस्थानत्रयी, त्रयी म्हणजे 3. आणि प्रकर्षण आत्मने स्थिती ती प्रस्थानम, ज्याच्या चिंतनाने आपली वृत्ती अनात्म्यापासून निघून आत्मापर्यंत जाऊन पोहोचते त्याला प्रस्थान. आणि त्रय म्हणजे 3, त्याच्यात प्रकार पुन्हा 3 म्हणजे 3 3 9. बृहत प्रस्थांतरामध्ये खंडन खंडन खाद्य चित्सुकी आद्वैत सिद्धी हे ग्रंथ येतात. वेदांत प्रस्थांतरामध्ये दशोपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र हे ग्रंथ येतात. आणि आपल्या वारकरी प्रस्थांतरामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ येतात. अशा प्रस्थांत्रयीचा अभ्यास ज्याने केलेला आहे आणि तेही षडलिंगपूर्वक. षडलिंग म्हणजे उपक्रम उपसंहाराम अभ्यासापूर्वता फलम अर्थवाद उपपत्ती षडलिंगम तात्पर्य निर्णय. उपक्रम उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती हे षडलिंग आहेत. आणि या षडलिंग पूर्वक या 9 प्रस्थांतराचा ज्याने अभ्यास केला तो पहिलं कीर्तन करू शकतो स्वरूप संकीर्तन. नाही तर नाव असतं कीर्तन, चालू असतं नर्तन. विठाला 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 विठाला. म्हणजे स्वरूप संकीर्तन करण्याकरता प्रस्थांतराचा अभ्यास लागतो. स्वरूप संकीर्तन, गुण संकीर्तन करण्याकरता भगवान परमात्म्याच्या गुणाचं ज्ञान असावं लागतं. अनंत म्हणते माझ्या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या गुणगण लावण्य निदान, गुण लावण्याची खाणी असा असणारा परमात्मा किमान त्याच्या षडगुणाचं ज्ञान पाहिजे. ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6 गुणवरी वस्ती येतं. या षडगुणाचं ज्ञान आहे. आणि ते गुण कोणत्या गुण परमात्म्याने कोणाला दिलेला आहे, कसं त्याला जगविख्यात केलेलं आहे. काय? यश थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवतार देवनी कर्णाहाती, कीर्ती दिगंती नांदविली. याचं ज्याला ज्ञान आहे तो गुण संकीर्तन करू शकतो. लीला संकीर्तन करण्याकरता श्रीमद भागवत महापुराण, तेन यम वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे शिवरात श्रवणात पठणात दर्शनात पापनाशिनीम असं श्रीमद भागवत महापुराणाबद्दल बोललेलं आहे. किंवा दरिद्रश्य, क्षयरोगी, निर्भाग्य, पापकर्मवान, अनापत्य, मोक्षकामा, शृणुयाश्च कथामिमाम असं त्या भागवत महापुराणाबद्दल बोलतात. ती भागवत महापुराणामधला दशमस्कंदामध्ये दशमस्कंदावरती गर्गाचार्यांनी लिहिलेली जी गर्गसंहिता नावाची टीका आहे त्याचा ज्याने अभ्यास केला तो करू शकतो लीला संकीर्तन. पण नामाचे चिंतन प्रगट प्रसारा असाल ते करा, जेथे तेथे कोणीही कुठेही केव्हाही कधीही करू शकतो नाम संकीर्तन. आणि कलियुगामध्ये धर्ममूर्ती परमात्म्यापर्यंत जाण्याचं साधन म्हणजे नाम असेल तर त्याचं रक्षण करणं ही धर्माचं रक्षण आहे. विठला विठला विठला. म्हणून हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम असं तुकोबरायचं वचन आहे. अर्थात काय? भगवान परमात्मा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. धर्ममूर्ती परमात्म्याने धर्माची स्थापना करण्याकरता अवतार धारण केला, कृष्ण रूपाने परमात्मा आले. पण मग कोणते धर्म? ही युग पृथ्वी 4 धर्माचे रक्षण करण्याकरता धर्ममूर्ती परमात्मा 4 रूपाने आले. कोणत्या 4 रूपाने आले? कृतयुगामध्ये ते पुरुषोत्तम मास याच महिन्यात आलेले आहेत. विठला 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 विठला. योगायोगाने आता आठवला प्रसंग 2 मिनिटात सांगतो. पुरुषोत्तम मास आहे. पुरुषोत्तम मासामध्ये परमात्म्याने याच महिन्यामध्ये नवे हा मासच परमात्म्याच्या अवताराकरता निर्माण झालेला आहे. कृतयुगामध्ये आपल्याला सर्वाला कल्पना आहे, एक भक्त आहे त्यांचं नाव आहे भक्त प्रल्हाद. आणि भक्त प्रल्हादाचे वडील आहे त्यांचं नाव आहे हिरण्यकशिपू. आणि हिरण्यकशिपू त्याच्या भ्रात्याचं नाव आहे हिरण्याक्ष. त्याने पृथ्वी रसातळाला नेऊन ठेवली. परमात्म्याने वराह अवतार ब्रह्मदेवाच्या घ्राणेंद्रियातून प्रगट झालेत. त्या वराह अवतारामध्ये त्यांनी त्या हिरण्याक्षाचा वध केला, धरातलावर पृथ्वी आणली. आपल्या बंधूचा सूड गवण्याकरता हिरण्यकशिपूने हजारो वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरम गृणीश्वर त्याने सांगितलं मला अमर बना. ब्रह्मदेव म्हणायला लागले मीच मर काय,
तुला अमरत्व देणार कुठून? म्हटले मग पर्याय. मग त्यांनी बरेच काही मागितले. रात्री नको, दिवसा नको, आत नको, बाहेर नको, वर नको, खाली नको, दिवसा नको, रात्री नको, जडाकडनं नको, चेतनाकडनं नको, शस्त्राकडनं नको, आसराकडनं नको, सजीवाकडनं नको, निर्जीवाकडनं नको, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतल्या कोणाकडनंच नको, असे पुष्कळ वरदान त्यांनी मागितले. ब्रह्मदेव म्हणायला लागलेत, मी 4 डोक्याचा आहे, पण माझा बाप मला जन्माला घालणार आहे म्हणजे तो 5 डोक्याचा आहे, म्हणजे तो याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे तुला जेवढी काही बुद्धी वापरायची तेवढी वापर, वरदान मागून घे, तुझं कार्यक्रम करण्याकरता माझा परमात्मा समर्थ आहे. तथास्तु म्हणाले. ते निघून गेले. हा हिरण्यकशिपू आला. त्याच्या पोटी पुढे भक्त प्रल्हाद जन्माला आला. आता त्याचाही विस्तार करायला आपल्याला वेळ नाही. भक्त प्रल्हाद आल्याच्या नंतर भक्त प्रल्हादाला हिरण्यकशिपू आपल्या अंकावर घेतो आणि विचारतो, बाळा काय शिकलास शाळेमध्ये? तो म्हटला, बाबा तुम्हाला जे गोड वाटतं ते सांगू का जे हिताचं आहे ते सांगू? ते हिरण्यकशिपूला काही कळालं नाही. तो म्हटलं जे हिताचं आहे ते सांग. मग त्याने सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम नविदा भक्ती करा. म्हणजे भक्ती कोणाची? म्हणले भगवान परमात्म्याची. भगवान परमात्मा कुठे आहे तो? म्हणले तो कुठे नाही, तो कुठे आहे, तो कुठे नाही. तो त्याला आवडलं नाही. त्यांनी 14 ते 15 प्रयत्न मारण्याकरता केले, पण जाको राखी साया मारण सके कोई जितने तारे गगन में उतने शत्रू होय कृपा करी एक रघुराज बाल न बाका होय. शेवटी हिरण्यकशिपूने विचारलं, तू कुठे आहे? भक्त प्रल्हादाने प्रतिप्रश्न केला, कुठे नाही. कुठे नाही म्हणजे सर्वत्र आहे. म्हटले घट घट बिचमो राम रमय्या न व्यापित्वात देशतो अंत नित्यत्वात नापी कालत न वस्तू तोपी सर्वात्म्यात आनंतिम ब्रह्मणी त्रिदा सर्वत्र माझा परमात्मा आहे. ह्या खांबात आहे. म्हटले हो. मग खांबावरील लात मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला. परमात्मा दुपारच्या 12 वाजता बरोबर प्रगट झाले. आता 11:30 वाजले. परमात्म्याचे प्रगट होण्याकरता आता अर्धा तास बाकी आहे. परमात्मा 11:30ला आपलं 12ला प्रगट झाले. 12ला प्रगट झाल्याच्या नंतर परमात्म्याने खरं तर त्या हिरण्यकशिपूचा तिथेच कार्यक्रम केला असता. परमात्म्याकडे सामर्थ्य होतं, पण ब्रह्मदेवाच्या वरदानाचं रक्षण करायचं होतं. 12 वाजल्यापासून सायंकाळच्या 6 वाजेपर्यंत बरोबर त्याच्यासोबत द्वंद्व केलं, युद्ध केलं. त्या रंगमहालामध्ये त्यांच्या असणाऱ्या त्या शाही भवनामध्ये युद्ध केलं आणि त्याला ढकलत उंबऱ्यावरती आणला आणि मग त्याला आपल्या अंकावरती घेतला. त्यावेळेला तरी तो हिरण्यकशिपू म्हणाला, तुम्ही मला मारू शकत नाही. देवाने विचारलं का? म्हटले ब्रह्मदेवाचं वरदान आहे. म्हटले वरदानाचं रक्षण करण्याकरता 6 तास थांबलो, नाहीतर 6 सेकंदात तुझा कार्यक्रम वाजवला असता. परमात्मा बोलतात, कारण परमात्मा समर्थ आहे. बोल म्हटले काय वरदान आहे? तो म्हटला, मी देवाला बोललो मला रात्री मरण नको, दिवसा नको, म्हणजे सायंकाळ आहे, रात्र नाही, दिवस नाही. तो म्हटला नाही, मी देवाला म्हटलो आत मरण नको, बाहेर मरण नको. म्हटले तुला उमऱ्यावरती चौकट आपल्या खेड्यापाड्यात म्हणतो देहली तिथपर्यंत घेऊन येण्याचं कारणच आहे. आता तू आत नाही, बाहेर नाही. नाही म्हटले, मी देवाला म्हटलो मला वर मरण नको, खाली नको. म्हटले मांडीवर घेऊन अंकावर घेऊन तुला काही स्तनपान करण्याकरता नाही, तुला मारण्याकरताच घेतलेला आहे. त्यामुळे तू आता वर नाही, खाली नाही. तो म्हटला नाही, मी देवाला भगवंताला म्हटलो होतो की मला जडाकडनं मरण नको, चेतनाकडनं नको, शस्त्राकडनं नको, आसराकडनं नको, सजीवाकडनं नको आणि निर्जीवाकडनं नको. हे तिन्ही एकदाच घेतले, कारण ही नख जर पाहिलीत ना, यांना जड म्हणावं तर ती वाढतात. बरोबर ना? जड म्हणावं तर वाढतात आणि चेतन म्हणलं तर कापल्यावर विजा होत नाही, म्हणून जडात चेतनात बसतच नाही. शस्त्र आणि अस्त्र हातामध्ये धरून लढलं जातं, ढाल तलवार खड्ग याला शस्त्र म्हणतात, आणि बाणाने सोडलं जातं, मंत्राने सोडलं जातं, त्याला अस्त्र म्हणतात. ही धरलेली नाही आणि सोडलेली नाही, म्हणजे हातात धरलेली नाही आणि मंत्राने सोडलेली नाही, म्हणून शस्त्र नाही, अस्त्र नाही. आणि सजीव निर्जीव म्हणावं तर निर्जीव जर म्हटलं तर ही वाढतात, आणि सजीव म्हटलं तर कापल्याच्या नंतर याला कुठली विजा होत नाही. म्हणजे सजीवात नाही, निर्जीवात नाही, जडात नाही, चेतनात नाही, शास्त्रात नाही, अस्त्रात नाही. बोल. तो म्हणायला लागला नाही, मी देवाला म्हटलो होतो. काय म्हटलं होता? मला देवाला म्हटलं होतं की मला 4 योनी 84 लक्ष खाणी याच्यातला कोणाकडनंच मरण नको. म्हणजे 84 लक्ष खाणी 4 योनीमध्ये हे मॉडेल बसतच नाही. तुम्ही बघा ब्रह्मदेवाकडे जर म्हणजे भगवान विष्णू ऋषाकडे बघितलं तर ते 4 योनी 84 लक्ष खाणी अंडज जारज स्वेदज उद्बीज यापैकी कुठल्याही योनीत बसतं, कुठल्यातही बसत नाही. नाही म्हटले, मी ब्रह्मदेवाला म्हटलो तू तुझ्या सृष्टीतल्या कोणाकडनंच मरण नको. म्हणजे ब्रह्मदेव आपल्या सृष्टीतला, मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नसून तोच आपल्या सृष्टीतला आहे. म्हणजे ब्रह्मदेवच माझ्या फॅक्टरीतला आहे. त्याला जयाची नाभी कमळी जन्म चतुराना नाव, त्यामुळे तेही नाही. म्हटले नाही, पण मी ब्रह्मदेवाला म्हटलो तो 12 महिन्यातल्या कुठल्याच महिन्यात मला मरण नको. म्हणजे त्याच्याकरताच हा पुरुषोत्तम मास आहे. हा अक्षर पुरुष नाही, क्षर पुरुष नाही, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्म्यात उदारवता यो लोकोत्तरे भविष्य विभृते व्यय ईश्वर. हा याच्याकरताचा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास. म्हणजे 12 महिन्यातले काही दिवस चाळून एक अधिक महिना काढला, त्याला आपण अधिक मास म्हणतो. खेड्यापाड्यात त्याला धोंड्याचा महिना असं म्हणतात. म्हणजे तो जावाने त्याच्यावर अतिक्रमण केलं, खरं तो पुरुषोत्तमाचा आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. धोंड्याचं म्हणण्या कारण धोंडे त्याच्यावर अतिक्रमण करतात, खरे ते पुरुषोत्तमात बसत नाहीत. पण असो, त्याच्याकरता परमात्म्याने म्हणजे सत्ययुगामध्ये भगवान परमात्म्याने जे धर्माचं रक्षण केलं ना,
मग धर्माचं रक्षण केलं तर ते नृसिंह रूपात केलं, त्रेतायुगामध्ये राम रूपात केलं, द्वापार युगामध्ये गोपाल कृष्ण रूपात केलं, आणि कलियुगामध्ये विटेवर आणि विटेवर राहून जर कार्य घडेना गेलं तर तोच अवतारधरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंत एखाद्याचा कायम निकाल लावायचा असला की भगवंत रूपात येतो, एखाद्याचं रक्षण पूर्ण करायचं असलं तर भगवंत रूपात येतो. पण हल्ली कलियुगामध्ये इतका अवघड होऊन बसलेला आहे, आपल्याकडे बघितलं तर आपल्याला रावण कुंभकर्ण कोणी म्हणणार नाही, पण धर्मराज युधिष्ठिर श्रावणबाळ म्हणावं ही ताकद नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे याचा अर्थ हल्ली कुणाला तुम्हाला विचारलं आपण तुम्ही पूर्ण दुर्जन आहात का, तर आपण नाही म्हणतो. पूर्ण सज्जन आहात का, त्यातही बसत नाही. ना सज्जन ना दुर्जन, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का, अशी स्थिती या कराल विकराल कलिकालामध्ये मानव मात्राची झाली. आणि मग आशाला सुधारण्याकरता परमात्मा संत रूपाने येतात, ते माऊली रूपाने आलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. पण मग आजच्या अभंगामध्ये आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. तर कोणते 4 युगातले धर्म पाहिले, 4 युगात देव कोणत्या रूपात आले हेही पाहिलं. पण मग धर्माचं रक्षण करण्याकरता 2 गोष्टी कराव्या लागतात. एक करावं लागतं ते दुर्जनाचा नाश, आणि दुसरं करावं लागतं सज्जनाचं रक्षण. त्या दुर्जनाचा नाश करण्याकरता देवाने काय केलं, अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. संग सारीले या रूपे आणते, संग सारिले या रूपे आणते, पुढेही बहुत करणे आहे, पुढेही बहुत करणे आहे. आय माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. असा आनंद आहे तो. हे सोंग सारेले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. आता हे सोंग सारेले म्हणजे बाल अवस्थेतलं जे सोंग आहे ते देवाने सारलं, कारण पुढे बहुत काय करणे आहे, दुष्कृताम विनाश आहे, दुष्टांचा विनाश करणं आहे. आणि 4 युगामध्ये परमात्म्याने दुष्टांचा विनाश केला. आत्ताच आपण कोणाला फाडला, आपण म्हणजे देवाने पुरुषोत्तम मासामध्ये हिरण्यकशिपूला फाडला. मग दुष्कृताम विनाशाय कृतयुगामध्ये नाम सत्ययुगामध्ये कोणता, तर हिरण्यकशिपू. त्रेतायुगामध्ये दुष्कृताम विनाश आहे रावण कुंभकर्ण खर दूषण त्रिशारा आदी करून सर्व. आणि आपलं द्वापार युगामध्ये दुष्कृताम विनाश आहे म्हटलं तर त्या कोल्यापेड नावाचा हत्ती मारला, तिथून मथुरेमध्ये आरंभ केला. आणि मग 4 मुष्टिक ते मल्ल संपवले, आणि एक मुष्टिका प्रहार करून कंस संपवला. कंसाच्या 2 पत्न्या आस्ती आणि प्राप्ती, त्या जरासंधाच्या कन्या, त्या माहेरी गेल्या. आणि त्यांनी सांगितलं तो जरासंध 23 अक्षोणी घेऊन 17 वेळेला आला. देवाने 17 वेळेला त्या मोहम्मद घुरेला जसा पृथ्वीराज चव्हाणनी सोडला आहे ना, तशा पद्धतीने देवाने फक्त जरासंध तेवढा सोडायचा, बाकी सगळी संपवायची. बलराम दादा म्हणायला लागला की कुत्र्याची शेपटी किती महिने ती नळीत घालून ठेवली तर ती काही सरळ होत नाही, तसा हा याला ठेवण्यात अर्थ नाही. कोणाला हे असं तुम्ही बोलत नाही, जरासंधाला. कारण हा जरासंध हा कुटील स्वभावाचा आहे, आपण सोडला की तू पुन्हा घेऊन येतो. भगवान श्रीकृष्ण बलराम दादाला म्हणतात, दादा तुम्ही थोडंसं शहाणपणासारखं वागा. कारण का, आपलं कार्य काय, दुष्कृताम
विनाश आहे. आणि एक एक दुष्ट आपण कुठे शोधणार? हा सगळा शोधून आणतो, इथे घेऊन येतो, घर बसल्या आपण कार्यक्रम करायचा. त्यामुळे याला सोडणं गरजेचं आहे. दुष्कृतम विनाश आहे. शेवटी त्या एका पर्वतावर परमात्मा गेले, रातोरात द्वारका स्थापन केली. त्या अगोदर काल यवनाला सुद्धा संपवला. याला म्हणतात दुष्कृताम विनाश आहे. पुढेही बहुत करणे आहे, हे करणे आहे. आणि परंतु हे जरी करणे असले तर त्या अगोदर काय करणे आहे किंवा काय केले हे प्रथम चरण सांगतात. हे दशे चरित्र केले नारा वा रांगता गोदन हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. ये दशे दशे शब्दाचा अर्थ आहे अवस्थे. या दशेमध्ये या अवस्थेमध्ये म्हणजे बाल अवस्थेमध्ये ये दशे चरित्र चरित्र चेतनाम त्रायती चरित्र हा ज्याचं निरीक्षण परीक्षण केलं असता आपल्याला काहीतरी प्रेरणा भेटते त्याला चरित्र असं म्हणतात. आपले जोगमाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू आपले भजन भीष्म आता परमेश्वर बाबा जायभाय बाबा म्हणत असतात चरित्र भगवंताचं किंवा भगवत मान्य संतांचं असतं. मग आपलं काय असतं? बाबा म्हणतात आपलं चित्र असतं. फार झालं तर विचित्र असतं. जास्तच बी नसलं तर चित्र विचित्रही असतं, चरित्र नसतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग चरित्र कोणाचं असतं? तर उत्तर आहे भगवंत आणि भगवत मान्य संत यांचं हे चरित्र असतं. चेतात तिथे चरित्र. आणि एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. बघा चरित्र म्हणत असताना देवाने जे चरित्र केलं तर या कृष्ण परमात्माच्या धरातलावरती अवतार तब्बल 125 वर्षाचा आहे, अर्थात 125 वर्ष. राम अवतार अगदी हजारो वर्ष आहे. अगदी त्या रावणाला मारल्याच्या नंतर परमात्म्याचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर झाले रामराजे काय होणे अमासे, त्यानंतर 11,000 वर्ष परमात्म्याने राज्य केलं. म्हणजे प्रभू रामचंद्राचा या धरातलावरती कार्य खूप दीर्घ काळ आहे. पण गोपालकृष्ण अवघ्या फक्त 125 वर्ष 125. 3 गट करा तुम्ही. मला वाटतं 11, 17 आणि 97 म्हणजे 125 होतात. तर त्यातल्या 97 वर्ष कार्य देवाने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार धर्म संस्थापनार्थाय हे कार्य केलं. कुठे केलं? द्वारकेत राहून, पण द्वारकेचा राणा पांडवा घरी आणि कुरुक्षेत्रावरती येऊन हे कार्य केलं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबरा म्हणतात, नामदेव महाराज बोलतात, गड्यांनो राजा की राजाला, गड्यांनो राजा की राजाला, कृष्ण सिंहासने बैसाला, कृष्ण सिंहासने बैसाला, कृष्ण सिंहासने बैसाला, सिंहासने सिंहासनाधीश्वर 1108 अमुक अमुक असे म्हणून परमात्मा बसले. त्यावेळेला तर देवानी 97 वर्ष धर्म संस्थापनार्थ हे कार्य केलं. 97 वर्षाचं कार्य तुकोबराने एका शब्दात सांगितलं आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. 97 वर्ष एका शब्दात. हे संताचं कौशल्य आहे. मोठ्यातली मोठी गोष्ट छोट्यातल्या छोट्या थोडक्या शब्दात सांगणं हे तुकोबरायचं कौशल्य आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. 97 वर्षाचं कार्य
एका शब्दात महाराज सांगतात, एका चरणात सांगतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आणि 17 वर्षाचं कार्य काय आहे? दुष्कृताम विनाशाय. तर हे सोंग सारेले या रूपी अनंते. पुढेही बहुत म्हणजे दुष्कृताम विनाशाय हे कार्य मथुरेमध्ये 17 वर्ष देवाने केलं. पण आज काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन असल्यामुळे चरित्र उच्चारावे. पण कोणते? केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे जे देवे गोकुळी केले. म्हणजे आज आपल्याला द्वारकेत जायला वेळ नाही, खरं तर नाहीच आहे, आणि मथुरेत थांबायला वेळ नाही. मग आपण काय केलं पाहिजे? नंदाच्या घराला मज न्यायी गोकुळाला, नंदाच्या घराला मज न्यायी गोकुळाला. न्यायी गोकुळाला, न्यायी गोकुळ. कारण चरित्र ते उच्चारावे जे देवे गोकुळी केले. आता आपण लगेच गोकुळामध्ये जाऊया. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला. अरे आमच्या हातापायात बेड आहे, चिंता करू नका. उचलेला कमळापाती, पायीची बंदळी गळती. पूर चढला आचाट त्याशी लाविला अंगूठ. त्वरे आली नंदा घरी, निद्रिस्ते त्या नरनारी. झालं काय? ठेवी ते कृष्णाजीला, माया घेऊन निघाला. आता माया असती, रडे माया करी आकंत, नामा म्हणे उठती दूत. तातडीने जाती कंसा सेवक सांगती, उपजला वैरी त्याशी तू आधी मारी. त्वरे धाव घाली, पाय कन्या उपजली. पण कंस म्हणा लागला चतुरातो शिरोमणी, खेळतो येण्याची खेळवा. हा सांगायचा पुत्र आणि यायचा कन्या म्हणून ठेवायला नको. नाराय गबास ना बजेगी बासुरी. कारण नाशात कार्य नाशा. त्यांनी मारणार तेवढ्यात तुझं लागी वधी उपजला मज आधी. हातीची या निष्ठून गेली आणि आकाशवाणी झाली, तुझं लागी वधी उपजला मज आधी. बाई माणसासोबत काय राजकारण करतो? तुला मारणारा काळ बाळ रूपाने माझ्या अगोदर जन्माला आला. कुठे, केव्हा, कोणाच्या घरी, कुठल्या रूपात काही सांगितलं नाही. कंसाच्या तोंडचं पाणी पळालं. त्यांनी तातडीची मिटिंग घेतली. कंसाच्या मिटिंग मधला ठराव पास होईपर्यंत आपण गोकुळात काय झालं ते पाहू. किती सांगू मी, सांगू कोणाला, हा किती सांगू मी, सांगू कोणाला. आधी आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. खेळ खेळू चला रंग उधळू चला, खेळ खेळू चला रंग उधळू चला. आला आला ग, आला आला ग, आला आला ग कृष्ण आला. आजी आजी जय जय घनश्याम जय गोकुल धाम, जय जय घनश्याम जय गोकुल धाम. जय जय घनश्याम जय गोकुल धाम, जय जय घनश्याम श्याम जय गोकुल धाम धाम. क्या बात है. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण. क्या बात है. स्वागतम शरणागतम आगतम कृष्ण. जय हो. स्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान. एका पक्षातला एक नेता निवडून आला का विरोधी पार्टीला आनंद होत नाही. कंसाला दुष्टाचळ काप सुटला, तुकोबरायचं वचन आहे. आणि कंसाने त्या आनंदामध्ये विरजन टाकण्याकरता, विघ्न टाकण्याकरता कंसाने विचारलं, कोई है क्या मई का लाल जो मेरे बैरी को मार सके, जिंदा या मुर्दा. त्यावेळेला तिथे सोनिया मावशी लगेच उठली. क्षमा करा, याच्या मारणे असं होतं. पुतना मावशी उठली. ती पण लागली, अरे 1.5 फूट पोराला मारण्याकरता अर्ध राज्य बक्षीस देतो, मी जाते आणि मारून येते. कशी आली गोपालजी सांगू. हे नामा म्हणे आली नंदाची या खरा, नामा म्हणे आली नंदाची या खरा, नामा म्हणे. रूप सुंदरा ते
देवांगन स्वरूप सुंदरा देवांगन नाम म्हणे नळदाची या घरा नळदाची या घरा नळदाची या घरा. मला बऱ्याच जणांनी विचारलं अशी चाल का आली, म्हणलं तशा रूपात आली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो नामा म्हणे आली नंदाच्या घरा. दिन दुर्बळाचे मारित बाळक करिता ते शोके मायबापे दरवाजावर थाप मारला. यशोदेला सांगितलं ग 11:15 वाजले दार उघड. दार उघडलं म्हणल्याच्या नंतर यशोदा म्हटली कोण आहोत असा आहे. दरवाजावर उघडून पाहते तर हे मॉडेल कधी बघितलेलं नाही, पण ती मनमोहक रूपात आली. तिची ब्युटी पार्लर कुठली ती मला नाही सांगतात, पण ती ओळखायलाच येणार, कारण स्वरूप सुंदरा देवांगना संतांचे शब्द आहे, ते ओळखायला येणार. बरं ठीक आहे. यशोदेने विचारलं कोण तू. तिने सांगितलं एवढी कशी संसारात रंगून गेलीस, मी तुझी बहीण. यशोदेने सांगितलं नाही ग मी माझ्या आईबाबाला एकुलती एक. अगं वेडी तुझी सावत्र बहीण. म्हटले माझ्या बाने दुसरं केलं नाही. ती म्हटली तसं नाही ग तुझी चुलत बहीण. म्हटले माझ्या बाला भाऊ नाही. आत्ता आठवलं. म्हटले मावस बहीण. म्हटले माझ्या आईला बहीण नाही. अगं म्हटली दूरच्या नात्याने बरं असेल. कशाला आलीस. तुझं बाळ पाण्याकरता आली. दे माझ्याकडे. यशोदेला वाटलं ही कोण अवदासा कुठली, माझ्या बाळाला नजर लागेल. वैशेच्या शेवटी एकची ते वांजुटी मोहाचिनी त्रिपुटी नाचू लागे. यशोदेने सांगितलं तो झोपलेला आहे, छान टाळू माकलेले, बाळाला शांत झोप आली आणि झोप मोडणं पाप आहे, म्हणून तू पुन्हा कधीतरी ये. आता त्या पुतणीचा नावेला झाला. ती दरवाज्यावर वेटिंग करत राहिली, थांबली, वाट पाहते. आणि भगवान परमात्मा म्हणतात आपण काही ते झोपा काढण्याकरता आलो नाही. आता आपण कीर्तनात येतो तो भागवू नाही, रात्रीच्या दिवसाच्या नाही. पण देव म्हणायला लागले आपण काही ते झोपा काढण्याकरता आलो नाही. आणि बहुनीचं गिऱ्हाईक झोप काढून कशी चालेल, कारण देवाने राम अवतारामध्ये बहुनी कोणापासून केली, त्या ताटिकेपासून, आणि कृष्ण अवतारामध्ये या पुतणेपासून. मग देवाने केलं काय. हे रडते माझे बाळ ताने समजावी ताराहीन नाना परी समजावी ते मागीला ते खाया देते थापातोनी हळरुगाचे निजावी ते पाळणा रडते माझे बाळ समजावी ता ओ राहिना रडते माझे बाळ ताने समजाविता राहिना नाना परी समजाविते मागेले ते खाया देते थापटणे हलरू गाते हलविते पाळणा पंपरी हा रडता राहिना. आणि आमच्या माता भगिनीला विचार बाळ रडायचं कधी राहतं, त्याला जे पाहिजे ते लागलं, त्याला जे अपेक्षित आहे ते दिलं की राहील. त्याला कोण पाहिजे होती हे असे तुम्ही तेही बोलत नाही. कोण पाहिजे होती पुतना, आणि ही देऊ लागली खुळखुळा, राहील कसं ते. देवाला वाटलं अगदी पंचम मध्ये रडून आवाज जात नसावा. देवाने शेडज लावला. टाहो घेता भरतो दम. हे दम कधी लागेल शेडजेला गाताना. टाहो घेता भरतो दम सर्वांगी आला काम एका जनार्दनी प्रेम यशोदसी मला बाळताने समजावे हो. पुतना मात्र मध्ये आली. पुतनेने सांगितलं यशोदे माझ्याकडे दे. यशोदेने त्याकडे दिलं. घरकाम करायला गेली. देवाने तिला पाहिलं, डोळे मिटले. देवाने डोळे का मिटले, आता अनेक कारण आहेत. ते कारण सांगत गेलो तर आपल्याकडे राहिले 10 मिनिटं, ते शक्य नाही. पण 1-2 कारण महत्वाची सांगतो. त्यातलं पहिलं कारण असं आहे का देवाचा एक डोळा सूर्य आहे, एक डोळा चंद्र आहे. 15वा अध्याय पहा. यदा देते गतम तेजो जगत भासे तिखिलम यच्चंद्रम शेषाग्नो तत्तेजो विधिभामकम. किंवा याची महातेजे तेजे होता शानाव येण्याची पडून वेद केला शानाव निळोबरा म्हणतात. म्हणून देवाचे डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्य आहे. आणि ही सूर्य किंवा चंद्र लोकाला जाता कामा नाही, म्हणून देवाने डोळे मिटले. दुसरं कारण, देव विचार करतात अगदी वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. अगदी बघा ना तुम्ही, आरती वाजवा, आपल्या आरती फिरवा आणि घंटी वाजवा. बऱ्याच वेळेला आरती फिरायला गेलं की घंटी थांबते, घंटी वाजवायला लागलं की आरती थांबते, कारण 2-2 होत नाही. मग तसाच प्रकार होतो का एका वेळेला 2 कामं होत नाही. आता ज्याचा सराव झाला त्यांचा विचार सोडून द्या, पण सामान्यतः ते शक्य नाही. तसं ही वृत्तीला एक वेळेला 2 कामं होत नाही. वेदांत म्हणतो ही विष स्थानामध्ये विष भरून आली म्हणजे वैरत्वाची भावना आहे, आणि स्तनपान करते म्हणजे मातेची ममता आहे. हे दोन्ही भाव हिच्या अंतकरणात आहे. हिची मागची हिस्ट्री काय, मागचा उतार म्हणजे सातबारा काय,
याचा मागचा इतिहास काय ते पाहण्याकरता देवाने डोळे मिटले आणि देवाला कळालं बळीराजाची कन्या रत्नमाला ही आहे. आपण बटू वामनाच्या रूपात गेलो, हिला स्तनपान करण्याची इच्छा झाली. हिच्या बाला पाताळात नेऊन घातला. तुका म्हणे बळी जीव दिला पायात. त्यावेळेला हिला वाटलं नरडीचा घोट घ्यावा. देवाने त्यावेळेला तिला आश्वासित केलं, चिंता करू नको, तुझ्या दोन्ही कामना पूर्ण करेल, तीच म्हणजे पुतना आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटी पुतना कंटक मुक्त केली. मग काग बगरिठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविले. देव थोडेसे मोठे झाले. रांग तरंगणी चोरीत लोणी, रांग तरंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, धावणी धरती गवळणी, लय दूत बघ हा रांग तरंगणी चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी, लय दूत बक्षुनी तमाल नीले, नवल केले साजनी. कृष्ण आळवा आळवा परतनी मागे दावा, कृष्ण आळवा आळवा परतनी मागे दावा, कृष्ण आळवा परतनी मागे दावा, परतनी मागे दावा, परतनी मागे धावा दावा दावा. कृष्ण आळवा आळवा परतनी मागे दावा. देव रांगायला लागले. रांगता रांगता थोडेसे मोठे झालेत. कसे रांगत होते? तळवेता हात तळहात टेकी, तळवेता हात तळहात टेकी, हे डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने हे डाव्या हे रंगनी रंगना परतोम्या देखीला सये, गवळा स्वांची बसांगी आली कृष्णाची निवागे, सांगे आली कृष्ण. तळवेचा हात तळहात हात तळवेचा हात तळहात टेकी तळटालो, आपले निवृत्ती बाबा वक्ते बाबा सांगायचे, बाळ कसं रांगते आजीने आईने व्यवस्थित पाहिलं पाहिजे. ते तळवे तळहात डाव्या गुडघा म्हणजे उजवा तळवा आणि डावा गुडघा ठेवून रांगत असेल तर ते कल्याण करतं, नाही तर पुन्हा एकदा त्याच्या विपरीत रांगत असेल तर जवळची करतं. विठाला 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 विठाला. हा त्याच्याकरता तळवे तळहात टेकी तर डाव्या गुडघ्याने रांगत. देव थोडेसे मोठे झालेत आणि मोठे होऊन देवाने नाना प्रकारच्या खोड्या करायला सुरुवात केली. मग चोऱ्या खोड्या आणि माऱ्या 3 प्रकारच्या लीला गोकुळात केल्या. खोड्या केल्या गोपिकेच्या, चोऱ्या गोपाळाला सोबत घेऊन केल्या आणि माऱ्या दैत्याच्या केल्या. ज्या वेळेला देव खोड्या करायला लागलेत मग यशोदेला गोवळे म्हणतात, ऐक ऐक बाई यशोदे, नवल केले तुझी आ गोविंदे, आमुची मुले तुडविले पदे, आता याची बांधीन आवरी आवरी आपुला काना, आवरी आवरी आपुला काना काना काना, नासियेल्या आमुच्या सोना, हा नासियेल्या आमुच्या सोना, आमुच्या सोना, नासियेल्या आमुच्या येतो आमुच्या घराची, धमकावी तो लेकी सोनेसी, कोठ्याला सांग आम्हाची, न सांगता वासुर सोडवी देशी राम. आवरी आवरी हे आवरी आवरी हे आवरी 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 आपुला काना 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 काना, नासियेल्या सुना आमुच्या सोना, आवरी आवरी आपुला काना, नासियेले आमच्या सोना. येतो आमच्या घराशी, धमकावी तो लेकी सुनेशी, कोठे लोणी सांगा आमासी, न सांगता वासुरे सोडी भीतेशी. म्हणून यशोदे तुला येईल राग, तुझ्या कानाला काहीतरी सांग. यशोदेने असा कमरेवर हात ठेवला. म्हटले, का ग तुम्हाला काय लाज वाटते काय माझ्याकडे पाहता? मी तुम्हाला म्हणत नाही. यशोदा त्यांना म्हणाली, काय काय माझ्याकडे बघता? बाळसगुण गुणाचे नाणे ग बाळा दिसतय गोचिरवाने, काय सांगता का राहणे गे गोकुळच्या नादी, सावला ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठा झाल ग जागे गोकुळच्या नादी, 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी ग माझ्या खेळ, कालट का घेता आळ गे गोकुळच्या नारी, सावला ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठा झाल ग जागे गोकुळच्या नारी, तुम्ही लपून याची गोटी लागता ग याचे पाठी, ही एवढी तरी तर खोटी गे ठाण्याच्या नारी गोकुळच्या नारी, आणि तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही बाबा घरच्या बाबा गे गोकुळच्या नारी,
बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाने हे तुम्ही कोणाला धरायला निघाला तो काय हातात येणार आहे का तुम्ही हा ब्रह्मविद्येचा जनिता घे तुम्ही याला धरू पाहता घे हा काहीचा येईल हाता घे गोकुळच्या नारी असं म्हटल्याच्या नंतर त्या यशोदाला ते गोपिका म्हणतात आम्ही काय खोटं बोलतो आम्ही खोटं बोलतो अगं यशोदा म्हणले हा खोटं नका बोलू नका झालं जाणे खरं तुम्ही जाग येतो लवकर ये खोटं नका बोलू नका झालं जाणे खरं तुम्ही जाग येतो नका आळा घेऊ बालाबरी नका आळा घेऊ बालाबरी नकाला आळा घेऊ बालाबरी हे नका आळा घेऊ बालाबरी आळा घेऊ बाळा आळा घेऊ कोणी म्हणते मात माझा उडतो पदर माझा उडतो शालू माझा फाडतो कोणी म्हणते मात माझा उडतो पदर माझा उडतो शालू माझा फाडतो खोटं नाट 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 बोलू नका झाले जाणे खरं तुम्ही जागा तुला लवकरी खोटं नाट बोलू नका झाले जाणे खरं तुम्ही जागा तुला नका आळा घेऊ बालाबरी नका आळा घेऊ बा नका बाळावरी बाळा नका आळ घेऊ बाळावरी ते म्हणले यशोदे तुझं म्हणणं काय काहीच नाही मुद्दे मला सेल चोरी पकडून द्या चालत्या व्हा निघा पुढे त्या निघाल्या पुढे ते यशोदे त्यांना म्हणले आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू बाई मागे वळून अरे दह्या दुधाचे मात मोलाचे नीट धरा जपून दह्या दुधाचे मात मोलाचे नीट धरा जपून ती मुझे मुराद को मैं यमन वही नीट धरा मोरा बघून ती मुझे मुराद को मैं यमन वही नीट धरा मोरा बघून आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू बाई मागे वळून आता नका पाहू मागे 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 आता मागे वळून पाहू नका आता मागे वळून माणसाला जे करू नका म्हणलं ते आवर्जून करणार मागे वळून पाहू नका म्हणजे आम्ही काय खोटं बोलतो चालते व्हा निघाल्या त्या गोपिका कशा निघाल्या दोडी बारी दोडी गवळणी साते निघाली दोडी बारी दोडी गवळणी साते निघाली गवळणी गो रसमनु विसरली गवळणी गो रसमनु विसरली दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली दुडीवरी गवळणी साते निघाली दुडीवरी गवळणी साते निघाली हे दुडीवरी साते निघाली साते त्या पुढे गेल्यात कृष्ण यशोदेला म्हणू लागला काय यशोदे घराकडे चाल मला जीव घाल यशोदे घराकडे चाल मला जीव घाल साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे ग मोठी नाही आडवीत गुळासाठी मला जेव घाल नाही आडवीत गुळासाठी मला जेव घाल 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 यशोदे घराकडे चाल मला जेव घाल यशोदे घराकडे चाल मला जेव घाल यशोदे घराकडे मला जेव आई यशोदे घराकडे चाल मला जीव घाल आई मी तुझा एकुलते गाया राखितो 9 लाख गाया राखून झिजली नक मला जीव घाल यशोदा म्हणले तुला घरी नेते पाहिजे ते खायला देते तुला जीव घालते पण म्हणले पण काय कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते घरी कोणाच्या जाऊ गवळ्या घरी कोभात उठला मात दयाच सोडू नको रे रागीत तुझा बितला मला दयाचा खाऊ नको कृष्ण तुला मी ताकीद करते
कृष्णाने ऐकलं 2 दिवस, तिसऱ्या दिवशी पुन्हा खोड्या चालू केल्या. 4 म्हातारे आल्यात. यशोदेला म्हटले, यशोदे ऐक, बाप्पाला नमस्कार, गणपती बाप्पाला नमस्कार. यशोदेने गलदान गंडम मिलद्भृंग खंडम चलचारुषुंडम जगत्रान शौंडम लसदंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. गणराजाला नमस केला. 1 मास देवी खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदशी. पण 1 महिना झाल्याच्या नंतर पुन्हा खोड्या चालल्या. यशोदेने नंदबाबाला सांगितलं, हा फार खोडकर झाला बरं. नंदबाबा म्हटले, असं? खांद्यावरी कांबडी कांबडी हातामध्ये काठी खांद्यावरी कांब. सारी तसे देणू हा सारी तसे देणू सावळा सावळा जग जेठी. राधे 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 मुकुंद मुरारी. राधे 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 सजनी आज देखो नंद जी को लाल. गोपाल 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 आज देखो नंद जी को लाल. सजनी आज देखो नंद जी को लाल. सजनी आज देखो नंद जी को लाल. नंद जी. यशोदमाया गोपाला प्रार्थना करती, जवळीची खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण मोठा प्राण माझा. गोपाळ त्या वृंदावनामध्ये जातात आणि वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर त्या गाया जोगतात, कळंबाच्या खाली बसतात. आणि मग देव काय करतात? वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, उच्च पसरोनी मैर विराजे, माझा पाहता भासती यादवराजे राम. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय कवनाचा माय कवनाचा माय. आणि गाया दूर गेलेल्या जवळ आल्या, कळंबाच्या झाडाखाली बसल्या. दिवस माथ्यावरती आला होता. 12 वाजून 2 मिनिटं झाले होते. गोपाळ म्हटले, अजून सायंकाळ व्हायची. म्हणजे आपले गोपाळ नाही म्हणत, तिथले म्हटले. मग काय करायचं? म्हणले, काही नाही. खेळे काना खेळे काना खेळे काना यमुनेच्या ती. खेळ काना राखी तो गोदडे घेऊली हाती का. खेळे काना यमुनेच्या देवा. अरे कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी. हे किती करशील रे चुर्र घोडी, हा किती करशील रे चुर्र घोडी. कानोबा खेळ डाव जाऊ नको रडी, कानोबा. हे आला तिकून धावतीला झोकून गेला गुडगावाकून, गेला गुडगावाकून. किती करशील रे चुर्र घोडी, हा किती करशील रे चुर्र घोडी. कानोबा कानोबा हमामा तू घाली, हे कानोबा हमामा तू घाली. कानोबा हमामा तू घा, हे कानोबा हमामा. गोपाळ म्हणले, कृष्ण तुझ्या हातात घड्याळ नाही का? देव म्हणले, काय? म्हणले, काय म्हणजे? आता वाजले की 12, कीर्तन बंद करा. नाही, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख, खेळ मोडा वापरता. देव म्हणू लागले, अहम भक्त पराधीना. देवाने सगळ्या गोपाळाला जवळ बोलवलं.
जे धाकटी होती त्यांना जवळ घेतलं, शहाण्याला जरा दूर केलं आणि केलं काय देवाने. भगवान शुकदेव वर्णन करतात बिब्रबदेवन चित्रपट शृंग व्यतिरेचे कक्ष आणि पानु मसरून गोलून तत्पलाने गुली श्रुतिष्ठमध्ये सोपरी सुरदहार सेन विश्वे स्वर्गे लोक मिश्रित बुबुचे यज्ञ बाल केली ही गोपाल कृष्ण भगवान. सर्वांचं एकत्रीकरण आणि समान वितरण काला करताना देवाने सांगितलं माझे आहे तैसे पाहे. गोपाळ म्हणायला लागले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही करी. मग देवाने सगळ्यांचे छिद्र एकत्र केल्या, समान पद्धतीने वितरण केलं. 3 प्रकारचे काले केले. 1 मिनिट लक्ष द्या. एक स्थूल देह आहे, दुसरा सूक्ष्म देह आहे आणि तिसरा कारण देह आहे. स्थूल देहामध्ये मल दोष आहे, सूक्ष्म देहामध्ये विक्षेप दोष आहे, कारण देहामध्ये आवरण दोष आहे. मल दोष भ्रष्ट बनवतो, भ्रष्ट मनुष्याला कष्ट होतात. विक्षेप दोष व्यभिचारी बनवतो, व्यभिचारी मनुष्याला झोप येत नाही. आणि आवरण दोष संशयी बनवतो, संशयी मनुष्याचा विनाश होतो. मग त्याकरता भ्रष्टता जावी, व्यभिचार जावा आणि संशय जावा. तर भ्रष्टता जाण्याकरता पहिला काला आहे तो आहे उपजून या पूर्ती येऊन काला खाऊ दैवात. कारण तो देवाचा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखाना महानी ऋषुपजाय ते प्रसन्न चेतुषी आशु बुद्धिपर्यव दिष्टते. आणि मग दुसरा काला आहे तो व्यभिचार घालवण्याकरता, तो आहे हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. आणि तिसरा काला आहे तो आवरण म्हणजे संशय जाण्याकरता, तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. आणि असे तिन्ही काले सेवन करण्याकरता महाराज म्हणतात आम्ही पूर्वी आलो, आज आहोत, पुन्हा येऊ. आणि तोच असणारा आजचा हा काल्याचा जो प्रसंग आहे. 3 काले सेवन करण्याकरता गोपाळाला दिली. काला देण्याचा अधिकार दोघाला, 1 भगवंताला आणि 2 भगवतमान्य संताला. माझा ज्ञानराज गोपाळाशी लह्या वाटी आणि भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग पंढरीनाथाने सुद्धा आपल्याला हा काल्याचा प्रसंग द्यावा आणि ज्ञानोबराने सुद्धा हा काल्याचा प्रसंग द्यावा. त्याकरता भगवंत आणि संतांचं मोठ्या प्रेमाने आपण भजन करू. सर्वांनी वर हात करा आणि सर्वांनी बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमा. टाई बोला बोला. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. यदत्र संष्टोम किंचित तद्गुरुर्मे नाही यदत्र असंष्टोम किंचित तद्मे गुरुर नाही. यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीम कालम मतीम अनतिक्रम्य. या पुरुषोत्तम मासाचा आहे प्रकारचा पर्व काळ. अलंकापूर सारखं पवित्र तीर्थ क्षेत्र आहेत, इंद्रायणी सारखं पवित्र तीर्थ आहेत, सिद्धेश्वरासारखं पवित्र दैवत आहे, ज्ञानोबरासारखे संत आहे. असा पंचगंगा संगम ज्या सोहळ्याला लाभला आणि चतुर्दिनी असणारा हा कीर्तन महोत्सव हरिभक्त पारायण अंकुश महाराज यांच्या माध्यमातून हा सेवेचं निमंत्रण आणि त्या माध्यमातून प्राप्त झालेला आपण सर्व माता भगिनी, सर्व पुरुष वर्ग, आळंदीकर माझे सर्व गुरुजन, गुणीजन, गुरुबंधू आणि हरिभक्त पारायण गुरुवर्य आमचे गोपालजी महाराज आणि आपल्या भागातील हरिभक्त पारायण पार्थ महाराज आणि इतर असणारी गानकोकिळा मंडळी सर्वांच्या माध्यमातून झालेली सेवा आपण भगवान ज्ञानराजांच्या चरणी समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला. आईला
नाही